7 डिसेंबर 2025 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी अंमळनेर आणि माननीय तहसीलदार सो अंमळनेर यांच्या आदेशानुसार अंमळनेर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळाधिकारी PS पाटील भाऊसाहेब यांच्या पथकाच्या नेतृत्वाखाली मांडड तालुका अंमळनेर या ठिकाणी अवैध गौण खनिज नियंत्रण करण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना मांडड या ठिकाणी एक ट्रॅक्टर आणि एक JCB अवैध रेती उत्खनन करताना आढळून आले आणि त्या ठिकाणी त्यांना अवैध उत्खनन करत असताना उत्खननाचा परवाना आहे किंवा कसे असे विचारले असता वाळू माफियांनी त्यांच्याशी हुज्जत घातली आणि या हुज्जतीमध्ये एकंदरीत 18 लोक जे तोंडाला मफलर बांधून आलेले होते, गुंड प्रवृत्तीचे असे लोक त्या ठिकाणी आले व आमच्या महसूल पथकावर स्प्रेच्या बाटलीने हल्ला करून त्यानंतर डोक्याला पिस्टल लावून महसूल पथकावर जबरदस्त असा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चोपडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने पूर्ण आरोपी पकडल्याशिवाय काम चालू होणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। एकूण या गुन्ह्यामध्ये 18 आरोपी आहेत, त्यापैकी 3 आरोपींना पकडण्यात यश मिळालेलं आहे आणि अजून 15 आरोपी हे फरार आहेत। जोपर्यंत या आरोपींना कडक पकडले जात नाही, कडक शिक्षा होत नाही, त्यांना NPDA मोका अशा प्रकारचे जे संघटित गुन्हेगारीचे गुन्हे आहेत ते लागू होत नाही, तोपर्यंत चोपडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटना ही अंमळनेर तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेशी संलग्न असल्यामुळे तोपर्यंत चोपडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघ हा आपलं काम बंद आंदोलन कायम ठेवणार आहे।